भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समाजाच्या वतीने जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांची निवड करण्यात आली असून मार्गदर्शकपदी अशोकराव गायकवाड, कार्याध्यक्षपदी सुमेध गायकवाड, निमंत्रकपदी अजयराव साळवे, सचिवपदी किरण दाभाडे यांची निवड करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार असून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। यंदाची जयंती मोठ्या उत्साहात आणि एकजुटीने साजरी केली जाणार आहे। शहरातील तसेच उपनगरातील सर्व मंडळाचा या महोत्सवात सहभाग असणार असून पूर्णाकृती पुतळ्यासमोरील मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। महोत्सवानिमित्त चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत। 14 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून ती शांततेच्या मार्गाने पार पाडण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे। यावेळी सर्वानुमते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला। या पत्रकार परिषदेत प्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड, नगरसेवक मयूर बांगरे, सुनील शिंदे, जयंत गायकवाड, प्राध्यापक विलास साठे, किरण दाभाडे, अंकुश मोहिते, समीर भिंगारदिवे, सिद्धार्थ आडाव, येसुदास वाघमारे आदींसह समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी अहिल्यानगर शहर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने मी या ठिकाणी सर्वच आता पक्षाचे पदाधिकारी असतील, ज्येष्ठ नेते असतील, नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, सर्वांचं या ठिकाणी आपल्या माध्यमातून स्वागत करतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्व आंबेडकरी समाज असेल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो व जो काही आम्ही कार्यक्रम घेणार आहे तर त्याची सुरुवात 9 तारखेपासून प्रख्यात गायक, सिने गायक पण आहेत ते आनंदजी शिंदे यांचा कार्यक्रम 9 एप्रिल रोजी पांजरपोळ मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे। त्याचप्रमाणे भिंगारमध्ये 16 तारखेला अजिंक्यजी भिंगारदेव यांच्या वतीने प्रख्यात गायक राजनजी बेदरे यांचा कार्यक्रम होणार आहे 16 तारखेला सायंकाळी। तर सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो व जी काही 14 एप्रिलला पुतळ्याजवळ सकाळी कार्यक्रम होणार आहे तर आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की त्या कार्यक्रमाला ठराविक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील किंवा कलेक्टर असतील तेवढेच उपस्थित राहतात किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पण बाकीचे जे काही अधिकारी असतील त्या दिवशी ते सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कुठेतरी बाहेर जातात। तर या ठिकाणी आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही त्यांना पत्र देणार आणि जे काही उपस्थित राहणार नाही त्यांचा आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी निषेध व्यक्त करू व इथून पुढे ते जर उपस्थित नाही राहिले तर त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचा काय समाचार घ्यायचा तो घेऊ एवढंच सांगतो। आकाश पेलतो मी भीमा तुझ्या जन्मामुळे, वादळ पेलतो मी भीमा तुझ्या जन्मामुळे। 14 एप्रिलला महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं नगर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचं, सांस्कृतिक असतील, स्पर्धात्मक असतील अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि पहिल्यांदा या शहरामध्ये आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त एक उत्सव समिती केलेली आहे आणि त्या उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक सन्माननीय श्री सुरेश भाऊ बनसोडे यांना समितीचा अध्यक्ष केलेला आहे। त्याचबरोबर समितीचे कार्याध्यक्ष म्हणून युवा नेतृत्व श्री सुमेधजी गायकवाड असतील, किरणजी दाभाडे असतील, ज्येष्ठ नेते म्हणून अजय साळवे असतील, ही सर्व मंडळी या समितीमध्ये असून त्या समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण यामध्ये करावं। त्याच्यामध्ये विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार व्हावा, त्याचा प्रचार व्हावा, समतावादी विचार आणि भारताच्या संविधानाच्या संबंधामधली जागृती आणि त्या संविधानामध्ये असणाऱ्या
सर्व जे नियम आहेत किंवा कलम आहेत त्याचा देखील प्रचार या निमित्तानं करावा अशा पद्धतीची समितीची अपेक्षा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मगाशी मी जाहीरपणानं समितीची नावं आपल्याला वाचून दाखवली, परंतु त्यामध्ये आता आपण चित्रकला स्पर्धा ज्या आहेत ती चित्रकला स्पर्धा 1ली ते 4थी, 5वी ते 10वी, 10वी ते 12वी, त्यानंतर रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा याचं देखील आयोजन करून वेगवेगळे विषय जे आहेत ती उत्सव समिती जी आहे ती उत्सव समिती या क्रीडा आणि सांस्कृतिक प्रमुख म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे ते प्राध्यापक विलास साठे सर असतील, प्राध्यापक जयंत गायकवाड असतील, डॉक्टर रनवरे असतील आणि बाकीचे प्राध्यापक LB जाधव, DR जाधव, प्राध्यापक पगारे, ही जी मंडळी आहे ही मंडळी या सगळ्याचं समायोजन करणार आहे, तो कार्यक्रम यशस्वी पार पाडणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातून जे प्रसिद्ध कवी आहेत, गायक आहेत, अशांना देखील नगर शहरामध्ये बोलावून एक मोठा आनंद उत्सव सोहळा या शहरामध्ये साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या आनंदानं उत्साहामध्ये साजरा होणार आहे. आणि त्याबरोबर 11 एप्रिलला देखील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले साहेब यांची जयंती आहे. ती जयंती देखील मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाणार आहे, कारण परमपूज्य बाबासाहेबांनी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंना गुरुस्थानी मांडलेलं होतं. त्यामुळं गुरुची जयंती करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. त्यांना वंदन करणं, त्यांना नमन करणं हे आंबेडकरी चळवळीचं महत्त्वाचं काम असल्यामुळे 11 तारखेला ही जयंती देखील मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करणार आहोत. त्याचबरोबर आमचे एक ज्येष्ठ नेते सुनीलजी शिंदे साहेब त्यानिमित्त अनाथ आश्रमामध्ये अन्नदान करणार आहेत, याची नोंद या निमित्तानं आपण घ्यावी. आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उत्साही सहभाग घ्यावा, आनंदानं सहभाग करून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि यानंतर समितीचे कार्याध्यक्ष सुमेधभाई गायकवाड हे आपल्याला या बाकीच्या पुढच्या गोष्टीबद्दल माहिती देतील. आज नगर शहरातील व तालुक्यातील काही सर्व मंडळांची एक समिती स्थापन केलेली आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांचे युवकांचे नेते नगरसेवक आयुष्यमान सुरेश भाऊ बनसोडे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झालेली आहे. त्यांच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून नगर शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्याची माहिती सर्व श्री अशोकराव गायकवाड साहेबांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. त्याचप्रमाणे मिरवणूकही मोठ्या प्रमाणामध्ये नगर शहरामध्ये होणार आहे. त्यामध्येही 8-9 मंडळ सहभागी होणार आहेत. त्यांची सुद्धा मिरवणूक समिती आम्ही सर्वांनी स्थापन केलेली आहे. त्याचप्रमाणे सर्व समिती आता आम्ही स्वतः SP साहेबांची भेट घेऊन त्यामध्ये मिरवणुकीमध्ये जे काही वाद्य लावायचं त्या संदर्भात आम्ही समितीच्या वतीने चर्चा करणार आहोत. आणि पुतळ्याजवळील जो कार्यक्रम असेल किंवा आजपासून 2 तारखेपासून तर पूर्ण महिनाभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती साजरी होणार आहे ती समस्त नगर शहरातील आणि तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांना आव्हान करतो की समितीच्या माध्यमातून समितीला बोलवून समितीच्या माध्यमातूनच कार्यक्रम करावे, जेणेकरून समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा मेसेज आपल्याला सर्वांनी जाईल. समिती फक्त नावाला यासाठी केलेली आहे की समाजामध्ये एक संघ समितीच्या माध्यमातून एक संघ समाज राहिला पाहिजे, यासाठी या समितीची स्थापना केलेली आहे. मी पुन्हा एकदा सर्व समितीचे व समितीचे अध्यक्ष आयुष्यमान सुरेश भाऊ बनसोडे यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम.